आज आपण आपल्या या प्रशंदे चॅनलवर या ज्या तुम्हाला आता समोर दिसत आहेत त्या मडगावच्या राहणाऱ्या आहेत, गोव्याच्या. तर त्यांना सुद्धा काही आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत. ते आपल्याला त्यांचे अनुभव त्या सांगतील. त्यांचं नाव आहे कल्पना दिलीप वेलिंग. आता त्या आपल्याला त्यांचे अनुभव त्यांच्या शब्दात आपल्याला सांगतील. तुम्हाला अनुभव म्हणजे तुम्ही अध्यात्माकडे कशा काय वळल्या, म्हणजे तुम्हाला अध्यात्म हा कसा काय आवडीचा झाला, विषय कसा काय आवडीचा झाला? ते आमच्या मडगावला एक मडगावला गुरु मामी म्हणून आहेत. तर त्यांना असं वयाच्या 5 वर्षापासून ते अध्यात्मामध्ये आहेत. आता त्यांना 97 वर्ष आहे. तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांचे सत्संग घेतात. त्यांच्या सत्संगमध्ये आम्ही जातो. रोज सत्संग असतात तिचे गुरुवार सोमवार. तर ते आम्ही सत्संगमध्ये जाऊन त्यांच्याकडून आम्ही सगळं शिकत गेलो हळूहळू. आणि त्याच्यामुळे अध्यात्माची आम्हाला गोडी झाली. आणि त्या पण साईबाबाच्या भक्त आहेत. अच्छा. बरेच वर्षापासून भक्त आहेत त्या. त्यांना त्यांच्याकडे आम्ही जाऊन शिकलो. मग त्यांना देवळात जाणं झालं. सगळीकडे आम्ही सत्संगला फिरणं झालं, आमचं सत्संगला येणं जाणं झालं. तर एके दिवशी काय झालं, तिकडे पुस्तकं होती साईबाबांच्या देवळामध्ये. आणि ती पुस्तकं आम्ही प्रत्येकाला कोण कोण विचारत होते की ते रंजना आवे म्हणून एकटी आमच्या आहे सत्संगमध्ये. तिने एक पुस्तक काढलं आणि मला म्हणाले, हे तू वाचशील का? तर म्हटलं हां वाचीन, नेऊन वाचते, टाकू नका वाचा म्हटलं. हां म्हटलं. आणि आणलं. आणि तेव्हा माझ्या मुलाला ना नोकरी नव्हती. आणि त्याच्यामध्ये मी खूप अगदी हे होती की अरे बाबा आता ह्याला नोकरी नाही, किती हे करायचं काय, म्हणजे खूपच. आणि ते एक पेज नंबर 38 ते थोडंसं लक्षात आहे मला, पेज नंबर 38चं. त्याच्यावर त्या पुस्तकावर बाबांचा फोटो होता, साईबाबांचा. आणि त्याच्या बाजूला एक नारळ पण होता. आणि त्या फोटो बघून ते मी थोडंसं वाचन केलं. पुढे चौकोनामध्येच लिहिलेलं होतं. त्याचं वाचन तेवढं लक्षात नाही मला, पण ते वाचन होतं, ते वाचलं मी. आणि त्यांच्या पायावरती ना मी असं डोकं ठेवलं आणि मी मागितलं की बाबा माझ्या मुलाला नोकरीचं कुठेतरी हे बघा, म्हणजे असं खूप टेन्शनमध्ये आहे, असं त्यांच्याकडे मागणी केली. आणि पायावर डोके ठेवले 2. तर तिसऱ्या दिवशी माझ्या मुलाला कॉल आला. आणि असं म्हणजे असे एक अनुभव वाढत गेले. आणि एके दिवशी माझं ऑपरेशनला जायचं होतं. आधी मला ऑपरेशन होतं माझं. ऑपरेशनच्या जाण्याच्या टायमाला आमच्या गुरुमामी आहेत त्यांना मी जाऊ भेटू शकली नाही. तर त्यांनी माझ्या मुलाला सांगितलं की नाही मम्मीचं सगळं व्यवस्थित होईल, तुला काळजी करू नको रे. आणि तिकडं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये आमच्या गुरूंचा अगदी चेहरा म्हणजे त्या बाबांच्या रूपामध्ये त्या मला दिसल्या. हॉस्पिटलमध्ये उभ्या दिसल्या अगदी. आणि त्यांची जी फेवरेट साडी होती ना ती त्या नेसलेल्या दिसल्या. म्हणजे मग बाबांच्या रूपामध्ये. म्हणजे हे स्वप्नात दिसलं की प्रत्यक्षात दिसलं? प्रत्यक्षात असं दिसलं मला, झोपलेल्या ठिकाणी दिसलं. त्या टायमाला मी कोणाला बोलले नाही, पण त्यांना मी सांगितलं आमच्या गुरूंना. तर त्यांनी सांगितलं की हे तुझे बाबा रूपामध्ये येऊन म्हणजे तुझी भक्ती आहे ना पूर्ण भक्ती 100% अगदी, तर ते असं होऊ शकतंच म्हणाले. आणि अजून पण माझी म्हणजे खूपशा आहे अजून. आता माझे मिस्टर ऑफ झाले तेव्हा पण मला असं चालताना वगैरे येत नव्हतं. म्हणजे कुठे कोण मनुष्य दिसलं तर मला असं थरथरा यायचा. तर आमच्या गुरुनी मला डोक्यावर हात ठेवून असं खूप हे केलं आणि सांगितलं काय काळजी करायची नाही, काय बघायचं, आपलं जे आहे ते पुढे हे करून जगात तोंड द्यायचं. आणि याच्यात द्यायचं काय कारण नाही, प्रत्येकाला असतं तसं. आणि त्यांच्याकडे जाऊन इतकं आम्ही घट्ट झालो की इतकी आमची भक्ती वाढली की खूप भक्ती वाढली आमची. त्याच्यामुळे एक अनुभव खूप आले आणि अजून पण येत आहे अनुभव. आणि त्यांच्यावर बाबांची कृपा आहे, खूप आहे. त्यांच्याकडे मागितलेली हे मिळतंच हा मला विश्वास आहे. आणि माझी सुनेला 4 वर्ष मूल नव्हतं. तर माझी बहीण मला शिर्डीला घेऊन गेली अचानक, काय न ठरता कसं अकस्मात पोचलो आम्ही शिर्डीला. मुंबईला गेलेलो तेवढं ते म्हणाले की चल शिर्डीला जाऊया. आणि शिर्डीला गेल्यानंतर बाबांना मी काय सांगितलं की सप्टेंबरपर्यंत तुम्ही म्हटलं काहीतरी हे दाखवायला पाहिजे, इतके वर्ष झाली त्यांना नाही आहे. आणि सप्टेंबरच्या आधीच मी गेल्यानंतर 1-2 महिन्यांनी मला लगेच न्यूज कळाली की म्हणजे असे खूपसे अनुभव आहेत बाबांकडे मागितलेले. आणि नंतर मी आता पण एक अनुभव मागितलं होतं बाबांकडे, ते अजून मी पोचू शकली नाही, पण जाणार. माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावरती. म्हणजे सांगण्याचा हेतू काय, आपला जर अध्यात्म विषयी आणि आपल्या गुरूंना जर आपल्यावर 100% विश्वास असेल तर आपलं नक्कीच काम होईल. पण आता तुम्ही अध्यात्मामध्ये आपलं इकडे सत्संग वगैरे असतं, मग तिकडे काय भजन कीर्तन वगैरे? हां भजन वगैरे करतो. तुम्ही भजन वगैरे गाता तिकडे? हां गातो. मग एखादं गाऊन दाखवा. देव देऊळात नाही, देव नाही
राहुळात, देव नाही राहुळात, देव नाही राहुळात, देव देऊळात नाही, देव नाही राहुळात, देव माझा देव तुझा, देव विश्वाचा रे राजा, कुणी पूजा पूजू नका, कुणी पूजा पूजू नका, तो पूजून राहिला आहे, तो पूजून राहिला आहे, देव देऊळात नाही, देव नाही राहुळात, देव माझा देव तुझा, देव विश्वाचा रे राजा, कुणी पूजा पूजू नका, कुणी पूजा पूजू नका, तो पूजून राहिला आहे, तो पूजून राहिला आहे. मी थोडक्यातच म्हटलं. खूप छान, मस्त वाटलं तुम्हाला अनुभव ऐकून वगैरे, मस्त वाटलं. एकदा आम्हाला गुरुमामींना पण, मी एकदा गुरुमामींना भेटलेलो आहे गोव्याला आलेलो असताना, तर आता परत एकदा जाऊन, त्यांचा 16 ऑगस्टला काहीतरी वाढदिवस असतो गुरुमामींचा ना. हो. हां, बघूया, जमल्यास मी येईन गुरुमामी भेटायला. धन्यवाद तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल आणि अध्यात्माबद्दल खूप खूप आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद.